नमस्कार, पाहूया आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या. महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा. कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी दिली माहिती. महाराष्ट्रात पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. निराधार लाभार्थ्यांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्याच तारखेला पैसे होणार जमा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती. ज्या महिला निराधार योजनांमध्ये पात्र असतील त्या महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला पहिल्याच तारखेला पैसे जमा होणार आहे. आता प्रशासनाकडून जनगणनेच्या हालचाली सुरू. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक. कुटुंबाची सर्व माहिती फक्त एका मोबाईल ॲपवर नोंदवली जाणार. वाळू माफियांना प्रशासन धूळ चारणार. वाहनांचा परवाना कायमचा रद्द होणार. वाळू माफियांना लगाम लावण्यासाठी कडक धोरण. अवैध खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर थेट आता कारवाई होणार आहे. 250 बॅग युरियासह ट्रक झाला जप्त. दुकानदारासह चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला. अवैध खत विक्रीचे रॅकेट. परभणीचा युरिया जालन्याकडे पाठवला जात असताना त्या दरम्यान हा ट्रक जप्त करण्यात आलेला आहे. तुकडेबंदी कायदा सुधारित विधेयक मंजूर. छोट्या तुकड्यांचे मालकही आता 7/12वर आपलं नाव नोंदवू शकणार आहे. 59 कृषी परवाने निलंबित. 5 कायमस्वरूपी केले रद्द. भरारी पथकाच्या तपासणीत कृषी सेवा केंद्र चालकाची मनमानी उघड झाली. त्यामुळे कृषी विभागाने जळगाव जिल्ह्यातील 59 विक्रेत्यांचे परवाने नुकतेच निलंबित केले आहे. 5 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. राज्याला भरली हुडहुडी. थंडी आणखी वाढण्याची शक्यता. सोयाबीन खरेदी मर्यादेत वाढ. कृषी विभागाकडून वाढीव सुधारित उत्पादकता जाहीर. राज्यात सुरू असलेल्या हमी भाव खरेदीसाठी कापसापाठोपाठ आता सोयाबीनसाठीही कृषी विभागाने वाढीव सुधारित उत्पादकता जाहीर केली आहे. कापसाची यंदा विक्रमी आयात. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा अंदाज. देशांतर्गत उत्पादन गतवर्षीपेक्षा कमीच राहणार. महाराष्ट्रात 91 लाख गाठी उत्पादन. 9,526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14,50,00,000 रुपये. 14,298 पुरुषांनी लाडक्या बहिणी होऊन 21,44 कोटी गिळंकृत केले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती. रक्कम वसूल करण्याचा आदेश दिल्याचा मंत्र्यांनी केला दावा. शेतकऱ्यांना फार्मर आयडीतील चूक नोंदी दुरुस्तीसाठी संधी देण्यात यावी. आमदार सुरेश धस यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवणार. आमदार सुरेश धस यांचे वक्तव्य. जालना बीड मधील 38,105 शेतकऱ्यांसाठी 2700 कोटी मंजूर. जून-ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदतीचा हात. प्रस्ताव सादर केल्यानंतर महिनाभराने निधी मंजूर होणार. त्यासाठी शेतकऱ्यांनी KYC करणे आवश्यक आहे. पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे 2 दिवसापासून उपोषण सुरू. सरकार आणि विमा कंपन्यांच्या उदासीन धोरणाचा शेतकरी बळी का, असा थेट सवाल शेतकरी यांनी सरकारला केला. 2,26,647 हेक्टर जमिनीवर यंदा रब्बी पिकांचा पेरा. शेतकऱ्यांची हरभरा पिकाला पसंती. डिसेंबर अखेर होईल पेरणी पूर्ण. खरीपाचे नुकसान भरून काढण्यासाठी उत्पादकाकडे शेतकऱ्यांचा कल. रासायनिक खतांचा तुटवडा आणि भाववाढीमुळे शेतकरी झाले हैराण. 10-26-26 1850 रुपयाहून 2200 रुपये, तर इतर खतांच्याही किमतीत झाली वाढ. बोंडअळी आल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आला संकटात. उत्पादनामध्ये घट येण्याची